मित्रांनो, भुईमुगाची पेरणी करतोय. त्याची कोणती सेटिंग ठेवायची, कोणती फिरकी वापरायची, किती अंतरावर बी टाकायचं किंवा योग्य पद्धतीने कशी पेरणी करायची हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे. भुईमुगाची खूप जण बेडच्या सहाय्यावर लागवड करतात आणि तसेच मित्रांनो साध्या पेरणी यंत्रावर जर काही जण पेरतात आणि तसेच मित्रांनो काही जण बैलावरती देखील पेरतात आणि शक्य नाही झालं तर मित्रांनो हाताने किंवा बोटाच्या सहाय्याने तिथे लावण देखील करतात. तर मित्रांनो खूप सारी पद्धत आहेत भुईमुग लावण करण्याची म्हणजे शेंगा लावण करण्याची. तर मी तुम्हाला आज स्वामी म्हणजेच भूमी पेरणी यंत्राबद्दल कोणती सेटिंग ठेवायची हेच दाखवणार आहे. सर्वात आधी तुम्हाला मशागत आणि खत व्यवस्थापन सांगतो. त्यानंतर तुम्हाला पेरणीबद्दल सांगतो. पेरणी करण्याच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम आपल्या रानाची म्हणजे आपल्या शेताची चांगल्या प्रकारे मशागत करून घ्यायची आहे. तुम्ही चांगली 5 ते 6 इंचाची जर मशागत केली तर तिथे आपल्याला आऱ्या घुसण्यास म्हणजे शेंगाला जे काही आऱ्या लागतात तर त्या आऱ्या घुसण्यास मदत होते आणि आपल्याला उत्पादन वाढीस मदत होते. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून घ्या. नांगरून घेतल्यानंतर तिथे आपल्याला एक सर्वप्रथम रोटर करून घ्यायचा आहे. रोटर मित्रांनो चांगल्या पद्धतीचा खोल असा जाईल रोटर करून घ्यायचा आहे, जेणेकरून चांगल्या पद्धतीची आपली चांगली मशागत होईल. मी ते पणजी मारले, पणजी मारून रोटर केले. तर रोटर का केले, जे काही पणजीद्वारे ढेकळं निघालेत तर ते ढेकळं मातीद्वारे चुरा होतील आणि आपल्याला पेरणीला काही त्रास देणार नाहीत आणि उगवणीला काही त्रास होणार नाही. तर मित्रांनो मी खोली 5 ते 6 इंचापर्यंत केले. जेवढी आपल्याला शक्य असेल तेवढी मशागत करा मित्रांनो खोल. जेवढी आपल्याला चांगली मशागत होईल तेवढं आपल्याला उत्पादन वाढीस मदत होणार आहे. तर हे झालं मित्रांनो मशागत. तुम्हाला मी खत व्यवस्थापनाबद्दल थोडं सांगतो. तुम्ही भुईमुगाला म्हणजे शेंगा पेरणी करते वेळेस तुम्ही कोणत्याही खताचा वापर करू शकता. जसं की तुम्ही 10-26-26 वापर करू शकता, 12-32-16 असेल हा वापर करू शकता किंवा DAP असेल. या खताचा आपल्याला 80 ते 100 किलो खत घ्यायचं आपल्याला एकरी. आणि तसेच मित्रांनो हे भुईमुग हे तेलवर्गीय पीक असल्यामुळे तिथे आपल्याला सल्फर हे देखील खत घ्यायचं आहे. सल्फर सुमारे मित्रांनो एकरी आपल्याला 20 ते 25 किलो घ्यायचं आहे. आणि तसेच मित्रांनो आपल्याला चांगला पर्याय म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट हे देखील खत घेऊ शकता. सुमारे 150 ते 200 किलो आपल्याला प्रति एकर वापरायचं आहे. आता मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट हे 2 प्रकारामध्ये येतं. पहिलं प्रकार म्हणतर पावडर फॉर्ममध्ये येतं आणि दुसरा प्रकार म्हणलं तर मित्रांनो दाणेदारमध्ये येतं. तर आपल्याला पेरणी करताना मित्रांनो तुम्ही दाणेदार वापर करा, दाणेदार खतांचा वापर करा, जेणेकरून आपल्याला पेरणी करताना काही अडचण येणार नाही व फिरकी आपली चांगलं खात उचलेल. जर तुम्हाला दाणेदार नाही मिळालं, पावडर भेटलं तर तुम्ही रानावरती इकरून देखील त्याचा वापर करू शकता, पण ते योग्य प्रकारे लागू होत नाही. त्यामुळे तुम्ही दाणेदारचा देखील वापर तिथे करू शकता. तर मित्रांनो आपण बियाकडे वळूया. आता बी कोणतं घ्यायचं आहे मित्रांनो, तुम्ही बाजारपेठेमध्ये असलेले खूप प्रकारचे बी आहेत. घुंगरू असेल, पसरी असेल, उपडी असेल, हे खूप प्रकारचे बियाण्याची व्हरायटी आहेत. मी वेस्टर्न घेतले मोठ्या साईजचे बियाणे. आता बियाणे घेताना एकतरी आपण दुकानदाराकडून घेतो पिशव्या सहित आणि नाही म्हणलं तर आपण शेतकऱ्याकडून खुलं बी विकत घेतो. तर मित्रांनो तुम्ही कोणतेही बी घेऊ शकता. तुम्ही बी घरी घेऊन आल्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम बी चेक करायचं आहे. बियामधले कुठले कीड वगैरे रोग लागलेले ते प्रथम काढून टाकायचे आहे. कुठलं फुटकर वगैरे बी असेल तर तिथे काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मित्रांनो बीज प्रक्रिया करायची आहे. तुम्ही तिथे रासायनिक करू शकता किंवा जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करून घ्यायची, जेणेकरून आपलं 100% उगवण होईल, मर रोग नियंत्रण राहील. आता मित्रांनो सर्वात मोठा मुद्दा पेरणी करताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, आपलं बियाणं कोणत्या प्रकारचं आहे. तर मित्रांनो सर्वप्रथम आपण लक्षात घ्या, जर छोटं बियाणं असेल म्हणजेच घुंगरू बियाणं असेल तर त्या साईजची आपल्याला फिरकी निवडायची आहे. आणि मित्रांनो जर आपलं बियाणं जर मोठं असेल आणि तिथे आपल्याला मोठी फिरकी निवडायची आहे. तुम्हाला मी फरक जाणतो दोन्ही बियामधला आणि आपल्याला फिरकी कोणती निवडायची तुम्हाला सांगतो. आता हे बियाणं माझं मीडियम साईज आहे, तर मित्रांनो मी फिरकी वापरते 2 नंबरची. तर ही मित्रांनो 2 नंबरची फिरकी आहे. तर ह्या 2 नंबरच्या फिरकीमध्ये आपल्याला बी किती उचलतं हे सर्वप्रथम पाहिजे आहे. आणि मित्रांनो 3 नंबर फिरकी आहे. ही घुंगरू छोट्या बियासाठी वापरू शकतो आपण आणि ही मित्रांनो वेस्टर्न मोठ्या बियासाठी वापरू शकतो. तुम्ही लक्षात घ्या. तर सर्वप्रथम आपल्याला बियाणामध्ये फिरकी बुडवून बघायची आहे. बियाणे किती उचलते फिरकी हे सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे. आता बियाणे किती अंतरावर टाकायचं आहे यावर अवलंबून आपल्याला फिरकी कोणती वापरायची. तुम्हाला 3 ते 4 इंचाच्या अंतरावर जर बियाणे टाकायचे असेल तर मित्रांनो तुम्ही 3 नंबर फिरकी वापरू शकता. त्यामध्ये मित्रांनो 1-2 बी उचलतं. आणि लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला 2 ते 3 इंचाच्या अंतरावर जर बियाणे टाकायचे असेल तर मित्रांनो 2 नंबर फिरकी टाकायची. तर तुम्हाला यातला दोन्हीतला फरक सांगतो. तुम्ही पेरणी करते वेळेस जर तुम्ही आता हे समजा हे बी टाकले आणि याच्या अंतरावरच आपल्याला दुसरं बी टाकायचं आहे, तर हे झालं मित्रांनो 4 इंचाच्या अंतरावर आपल्याला बी टाकायचं आहे आणि हे झालं तसंच. अशी पेरणी करायची असेल मित्रांनो तर तुम्ही या फिरकीचा 3 नंबर फिरकीचा उपयोग करू शकता. कारण ही फिरकी काय करते मित्रांनो, आपल्याला पेरणी करताना 1-2 बियाणे उचलते. तर 1-2 बियाणे उचलल्याने काय होईल मित्रांनो, जो बी काय आपल्या हा एक पडणार आहे मित्रांनो, हा पहिला बी पडल्यानंतर इथे पडतो आणि दुसरा बी पडल्यानंतर इथे पडतो. ह्या दोन्हीमध्ये 4 इंचाचा फरक पडतो. यासाठी आपल्याला 3 नंबर फिरकी वापरायची. आणि समजा मित्रांनो यापेक्षा आपल्याला जर दाट करायचं असलं तर आपल्याला अशा पद्धतीने जर बी टाकायचं असलं तर हे 2 आपण जवळमध्ये घेऊ. हा मधला फक्त 2 ते 3 अंतरावर तुम्हाला 2 इंचावरची जर बी टाकायचं असेल तर तुम्ही मित्रांनो 2 नंबर फिरकी वापरू शकता. तर ही मित्रांनो मोठ्या साईजची 2 नंबर फिरकी आहे. तर 2 नंबर फिरकी काय करते, हेच बियाणं मित्रांनो 2-2 उचलते. तुम्ही पाठीमागे पाहू शकता, ही 2-2 उचलते. तुम्ही पाहू शकता इथे 2 बी आहेत आणि ही फिरकी काय करते, इथे 1 बियाणं उचलते. तुम्ही पाहू शकता हा 1 बियाणे उचलते आणि हा 2 बियाणे उचलते. तर लक्षात घ्या मित्रांनो, 1 बियाणं उचललं तर आपल्याला 4 इंचाच्या अंतरावर बी पडू शकतं आणि जर 2 बियाणे उचलले ते 2 ते 3 इंचाच्या अंतरावर बी पडू शकते. तर असं काय मित्रांनो बियाणातला व फिरकीतला फरक आहे. कारण की उपडी शेंगा असेल तर तुम्ही तिथे 1 इंच दाट पेरणी करू शकता. जर पसरी शेंगा असेल तर तिथे तुम्हाला पातळ करायचे, जेणेकरून आपलं उत्पादन वाढीस मदत होईल. तुम्ही दाट करू नका मित्रांनो.
जे शक्य असेल तर 5 ते 6 इंचाच्या अंतरावर आपल्याला पेरणी करायची आहे. मित्रांनो, फिरक्यांचा फरक कळत नसेल तर तुम्ही सर्वात सोपी गोष्ट बियाणे घ्या टोपल्यामध्ये आणि तिथे मित्रांनो फिरकी पडवून बघा. किती बी उचलते हे लक्षात घ्यायचं आपल्याला. एक बी उचलत असले तर मित्रांनो तिथे 3 ते 4 इंचावर बी पडणार आहे आणि 2 ते 3 बिया उचलत असले तर मित्रांनो 1 ते 2 इंचावर बी पडणार आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही बियाची साईजची कुठलीही साईज असू द्या, त्यानुसार आपल्याला फिरकी निवडायची आहे. प्रथम आपले जे काही पेरणी यंत्र आहे मित्रांनो, जे काही पेरणी यंत्राच्या चेन्स आहेत ह्या चेनला ऑलरेडी आपल्याला तेल करून घ्यायचं अगोदर, जेणेकरून कुठला अडथळा येणार नाही, पेरणी करताना जॅम वगैरे चेन होणार नाही. तर आता मी फिरकी लावून घेतली आहे. तर मित्रांनो, फिरकी लावल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सेटिंग करून घ्यायचं आहे. बियाणे टाकूच्या अगोदर आपल्याला सेटिंग करून घ्यायचे आहे. नंतर केलं तर मित्रांनो योग्य सेटिंग लागणार नाही. कशाला आलाय तरी ते, कशाला आलाय त्या बरं घरला. पण मित्रांनो, भुईमूग म्हणजे शेंगा बियाणे मोठे असल्या कारणाने आपल्याला सेटिंग ही जास्त ठेवायची आहे, जेणेकरून बी जी वरून बोलणार आहे याच्यामधून जे काही बी पडणार आहे आणि इथून येणार आहे, तर हे इथून येण्याला अडथळा होऊ नये म्हणून आपल्याला सेटिंग ही फुल करायची आहे मित्रांनो, जेणेकरून बियाणे लवकरात लवकर खालील अडचण येणार नाही. त्यासाठी सांगतो मित्रांनो, सेटिंग ही 5 वरती घ्या, एकदम वर उचल्या, जेणेकरून बाहेर इथून बी दिसेल अशा आकाराचे मित्रांनो सेटिंग करून घ्या. मी आतमध्ये बी टाकून घेतले. तर मित्रांनो, मी जागा आहे मित्रांनो, आतून पाहू शकता इथून ते हा 10 गुंठे रान आहे मित्रांनो. मी 10 गुंठ्यासाठी पेरतोय. तर मी मित्रांनो बियाणे घेतले 5 किलो. 5 किलो म्हणजे 2 शेर. तर 2 शेर मित्रांनो 5 किलो होतं. तर 5 किलो आपल्याला पेरणीसाठी वापरले. तुम्ही एकरी ते प्रमाण वाढवू शकता. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायचं आहे. पेरणी करताना आता जे काही आपण बी आतमध्ये टाकलो, आता आपली फिरकी फिरते. आता तुम्हाला मी डेमो दाखवतो. ही फिरकी फिरवली मी. फिरकी फिरवल्यानंतर आता फिरकी जी काही आपली बी उचलली, तर मित्रांनो इथे स्टॉप म्हणजे इथे सध्या स्पॉटला ट्रॅक्टर थांबले. तर इथे मित्रांनो बियाणे जास्त उचलतं हे लक्षात घ्या. इथे 2 ते 3 बियाणं उचलतं. तर आपल्याला वाटतं हे बियाणे दाट होते. तर रनिंगमध्ये होत नाही मित्रांनो. रनिंगमध्ये बियाणं 3च्या जागी 2 उचलणार, कुठे एकच उचलणार हे लक्षात घ्या. इथे स्टॉप असल्यामुळे कुठे बियाणे जात नाही व डायरेक्ट फिरकीमध्ये येतं. आपल्याला पेरणी करताना ज्यावेळेस रनिंगमध्ये फिरकी फिरते, तर त्या फिरकीला 3 बियाणे लागत नाही हाताला, फक्त 2 बियाणे लागतात किंवा 1 बियाणे लागतात. त्यासाठी मित्रांनो 2च बियाणे फिरकीला उचलतात. असे गृहीत धरून चला तुम्ही. ती पेरणी करताना आपल्या शेंगदाण्याची साईज म्हणजे बियाणं मोठ्या आकाराचं असल्यामुळे आपल्याला पेरणी तिथे सावकाश करायची आहे, जेणेकरून फिरकीला कुठलं बियाणं चुकणार नाही व कुठलं मोकळी म्हणजे कुठली कोरडी फिरक्याने फिरणार नाही. त्यामुळे आपल्याला शेंगदाणा तिथे गॅप वगैरे पडणार नाही. यासाठी मित्रांनो फिरकी आपल्याला सावकाश फिरवायचं आहे, जेणेकरून ट्रॅक्टर जरी सावकाश चालवलात तर मित्रांनो फिरकी पूर्णपणे बियाणे उचलेल आणि आपल्याला योग्य अंतर भेटेल. मित्रांनो, बियाण्याची खोली आपल्याला जास्त ठेवायची आहे. आपण सोयाबीन वगैरे 2 ते 3 इंचावर जे काही पेरतो आपण, तर तशा पद्धतीने आपल्याला रब्बीची पिके पेरायची नाहीत. तर आपल्याला जे काही आपण भुईमूग पेरणार आहोत, तर आपण तिथे जर पाणी देत असाल तर मित्रांनो तिथे 3 ते 4 इंचाच्या अंतरावर म्हणजे 3 ते 4 इंचाच्या खोलीवर आपण तिथे पेरणी करू शकता, जेणेकरून आपली उगवण चांगल्या पद्धतीची होईल. आणि मित्रांनो, जर आपल्या रानात ओल असेल आणि जर तिथे पाणी देत नसेल तर त्याच्या तशा आकारास मित्रांनो तुम्ही तिथे 4 ते 5 इंचाच्या खोलीवर तुम्ही पेरणी करू शकता, जेणेकरून आपल्याला बियाण्याची चांगल्या प्रकारे उगवण होईल. त्याला चांगल्या प्रकारचा ओलावा पोचल्यामुळे चांगल्या प्रकारचे उगवण होऊ शकते. तुम्ही पाहू शकता मी 4 इंचाचं अंतर ठेवले, तर 4 इंचाच्या खोलीत चालेल मित्रांनो, कारण की हे बी सोयाबीनसारखं नाजूक नसतं. हे जरी 3 ते 4 इंचाच्या खोली जरी वर गेलं तर तिथे मित्रांनो शेंगाचं बी हे तिथे वापरून येऊ शकतं. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पेरणी करून घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारची पेरणी करायची असेल किंवा कोणती सेटिंग करायची असेल, कोणती सेटिंग माहीत नसेल किंवा योग्य फिरकी कोणती, तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी या चॅनलवरती सारखंच पेरणीचे व फवारणीचे व्हिडिओ टाकत असतो. तर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.